गुड मॉर्निंग मी धीरज इंगळे. सकाळचे वाजलेत 5:42 आणि आपण निघतोय CNG फिल करायला. आज 14 फेब्रुवारी काहीतरी मराठ्यांचं पण आंदोलन आहे वाटतं. मराठा समाज क्रांती मोर्चाचं महाराष्ट्र बंदची हाक आहे. तर बघूया, जर असेल बंद तर आपण पण बंद ठेवूया, नसेल काय तर मग चालू ठेवूया आपण. पण आपलं काम मॉर्निंगला जरी झालं तरी काय वाटणार नाही. CNG त्यासाठी फिल वगैरे करून घेऊया. बघू आता पुढे काय होते, करतो अपडेट. आपण आलोय मोशीला. आपल्याला कासरवाडीपासून मोशी दुर्गावच्या थोडा अलीकडं इथे ट्रिप पडली होती उबेरकडनं. कस्टमरचं बिल झालंय 257, आपल्याला भेटलेत 197. ठीक आहे, सुरुवात तर करून घेतली. तेच कालच्या सारखं मोशीच्या साईडला यायचं नाही, पण तिकत नाही, सुरुवात आहे. आणि किलोमीटर पण काही जास्त नव्हते, 13 किलोमीटरचे 197 भेटले. चांगला फेअर दिलेला आहे. तर बघूया आता इथनं पुढं कशी ट्रिप भेटते, करतो अपडेट. आपण आता निघालो इकडं आळंदीच्या साईडला. आज दुसऱ्याच्या साईडला नाही जात, आज आपण आळंदीतनं दिघी वगैरे त्या साईडला बघूया पुढं. कारण काल पण तिकडे टाइम लागला होता मला, 7 वाजले होते बरं. अर्धा पाऊण तास माझा वेट घेतला होता तिकडे. तर आज इकडे ट्राय करू, इकडं कसं काय भेटते. कारण इकडची भेटली थोडं म्हणजे निम्म मोशी निम्म आळंदी असं ठिकाणी मी उभं आहे. तर म्हटलं आज थोडंसं पुढं जाऊया पुढच्या साईडला, बघू म्हटलं आज कसं काय भेटतं इकडं. ओला उबेर दोन्ही ऍक्टिव्ह केलेत. 257चे आपल्याला 188 भेटलेत, पण टॅक्स वगैरे बघितला नव्हता. 188 फर्स्ट ट्रिप उबेरकडनं. बघू आता पुढं काय होते, बंद वगैरे काय नसेल तर मग चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, बघू. परत आपण भोसरीच्या साईडला आलोय आणि इथनं आपल्याला भोसरीमधनं ठिंगरेचा पंप त्याच्या मागं आपल्याला क्षितिज सोसायटीपासून राईड भेटली हडपसरची. बघू कस्टमर आलेत, करूया अपडेट. आपण आलोय आता हडपसरला, सोडले कस्टमरला लोकेशनला. आता इथनं लोकेशन तर अननोन आहे, फर्स्ट टाइमच आलोय. हडपसर आहे आणि इथनं आता उबेर वगैरे बघतो कुठं काय कसं जायचं. चालू तर दिसतंय सगळं, बंदचं तर काय नाहीये. ठीक आहे. आपल्याला भेटले 289. कस्टमरचं बिल झालं 390 काहीतरी. 289 आपल्याला भेटलेत आणि 188 उबेरकडनं. 2 राईड झाल्या. टाइम झालाय 7:33. गाडी चालली 50 किलोमीटर. ठीक आहे, करतो आपण. आपल्याला बाणवडी इथनं उबेरकडनं राईड भेटली संगमवाडीची, बोट क्लब रोडला. सो आता मोकळं चाललो होतो स्टेशनच्या साईडला. तर ठीक आहे, मोकळं जाण्यापेक्षा तेवढे 100-125 रुपये भेटतील. 147 फेअर दाखवला, 130 वगैरे आपल्याला द्यायला पाहिजेत. ठीक आहे, करूया कस्टमरला पिकअप पण 3 किलोमीटरचा पिकअप आहे. ठीक आहे, हरकत नाही, त्याचे पैसे भेटतात आपल्याला. तर चाललोय कस्टमरच्या लोकेशनला, कस्टमरला पिकअप करतो आणि ट्रिप पूर्ण झाल्यावर एंड केल्यावर किती भेटले अपडेट करतो. ठीक आहे, संगमवाडीला सोडले त्यांना चर्चचं कस्टमर होतं ख्रिश्चन. ठीक आहे, आणि आता इथून आपल्याला 2-3 राईड पडत होते, पण एक चांगली राईड दिसली 400+ वाली थाळेगावची. तर कस्टमर पुणे रेल्वे स्टेशनच्या मागच्या साईडला, मेट्रो स्टेशनच्या इथं थांबले. आपण चालू तिथं गेलो, तिथं गल्लत होती. नेहमी फोन करायचा स्टेशनच्या मागच्या साईडला किंवा पुढच्या साईडला. तर काल पण तेच झालं होतं, मला फिरून जावं लागलं होतं परत. तर आज कस्टमरचा फोन येऊन गेला, मेट्रो स्टेशनच्या इथं थांबलेत. सो आता इथनं एक रोड ब्लॉक केला होता, तो U-टर्न घेऊन परत आपण चालू आहे कस्टमरला पिक करायला. कस्टमरचा फोन झालाय आणि ही ट्रिप पूर्ण कंप्लीट केल्यानंतर मी अपडेट करतो. 400 म्हणलं माझ्या हिशोबाने जर तळेगावला 1 तास 1.25 तास तरी लागेल, म्हणजे लॉंग ट्रिप आपल्याला भेटून जाते ही. ठीक आहे, करूया कस्टमरला पिकअप, नंतर करतो अपडेट. तळेगावला आलोय आपण, पण कस्टमरचं हॉटेल कन्फर्म नव्हती रूम. सो आपण तिथंच आणखीन 2.5 किलोमीटर त्यांना सोडले. त्याचे आपण 50 रुपीज घेतलेत. टोटल आपल्याला 386 भेटलेत आणि हे 50. तर बघूया आता, टाइम झालेला आहे 9:45. किलोमीटर झालेत 109. अर्निंग वगैरे बघतो, इथे जरा काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि आपल्या साईडला निघतो. बघूया आता इथनं कुठं जाता येते. ठीक आहे, करतो अपडेट. आपण इथं आता तळेगावला आहे. चहा घेतला आताच, नाश्त्याला काही विशेष नव्हतं, फक्त चहाच घेतला. आणि आता आपलं उबेरचं झालंय 715, ओलाचं झालंय 289 आणि ते 2.5 किलोमीटर आपण एक्स्ट्रा आणले, त्यांचे 50 रुपीज घेतलेत. तर असं आपलं 1054 रुपयाचं काम झालंय. किलोमीटर झाले 109. टाइम झालाय 9:52. तर आता इथनं बघूया, इथं थोडंसं वेट करायला लागत.
ट्रिपसाठी कुठं पडते काय पडते बघूया. बंद तर काय दिसत नाही, कुठं काय सुरुवात काय दिसत आहे मला रोडला. तर करतो अपडेट कुठं काय कशी ट्रिप पडते. तर आता एक ट्रिप आली होती पण ती 5 किलोमीटरची होती, तर छोटी नको आहे आपल्याला इकडच्या साईडला पाहिजे. आपल्या साईडला थोडंसं वेट करावं लागेल असं वाटतंय, किंवा लोकेशन चेंज करायला लागेल. काय करतो बघतो आणि करतो अपडेट. तळेगावमधनं आपल्याला एक पुणे युनिव्हर्सिटी ओलाकडनं राईड भेटली. एक आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय तर पण फेअर नव्हतं यावेळेस. आता बघूया फेअर किती देते. उबेरने पण थोडंसं कमी फेअर दिले. मला एक शंका आहे, ती मला विचारावी लागणार आहे जाऊन. सो बघूया. आणि आता ओलाचं पण बघू, फेअर नाही दाखवलेलं. फेअर दाखवलं तर आपल्याला कन्फर्म किती माहिती पडतं आपल्याला किती. पण आता युनिव्हर्सिटीची राईड होती, पुणे युनिव्हर्सिटी मग लांब आहे आपलं, म्हणजे डायरेक्ट आपण आपल्या तिकडे जातोय आणि तिकडनं मग समजा पुढं यायला सोपं पडतं, इकडनं लवकर भेटत नाही. सो आता आलोय कस्टमरच्या लोकेशनला, करूया पिकअप आणि करतो अपडेट. आलोय आपण औंधला, कस्टमरला सोडलंय तळेगावपासून. 459 कस्टमरचं बिल झालं आपल्याला. ओलाने दिले 394 रुपये. आता आपण आहोत आता औंधला. तर आपलं ओलाचं अर्निंग झालंय 684, 712 रुपये ओलाचं आणि 50 रुपये प्लस. तर असं 1447 आपलं अर्निंग झालंय. गाडी चालली आहे 141, टाइम झालाय 10:58. तर आपण कव्हर केलंय आणि अर्धी टाकी CNG आहे आणखी. तर आता इथनं बघूया ओलाचं चालू करू, उबेरचं चालू करू आणि कुठं राईड पडते करतो अपडेट. ठीक आहे. आपण आलोय खराडीला. पुणे स्टेशन पासून खराडीची राईड भेटली होती. 211 रुपये कस्टमरचं बिल झाले. 8 किलोमीटरचं आपल्याला दिले 151. ठीक आहे. टाइम झालाय 12:26. गाडी चालली 159 आणि 14, 15, 1600चं काम झालंय आपलं. तर आता इथनं बघू, गोटो टाकू आणि घरच्या साईडला निघू. कारण आपलं आणखी 1, 2, 4 दिवस आपल्याला हाफ डेच काम करायचे. घरचे आई वडील जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत. तर बघूया, करतो अपडेट. आता इथनं गोटो टाकतो, कशी राईड भेटते करतो अपडेट.